हॅलो फ्रेंड्स, आज आपण मुंबईची प्रसिद्ध स्ट्रीट फूड रेसिपी बनवणार आहोत, जिचं नाव आहे तवा पुलाव. हा तवा पुलाव मसालेदार, चविष्ट आणि यात वापरल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या भाज्यांमुळे पौष्टिक असतो. तवा पुलाव हा रायता किंवा पापड सोबत अगदी चवीने खाल्ला जातो. या रेसिपीचं नावच तवा पुलाव असल्यामुळे हा तव्यावरच बनवला जातो. पण आपल्या घरांमध्ये जे तवे असतात ते कमी साईजचे असतात व त्यावर तवा पुलाव बनवणे कधी कधी शक्य होत नाही. त्यामुळे आज आपण अशी ट्रिक बघणार आहोत ज्यामुळे आपण घरी बनवलेल्या तवा पुलाव मध्ये अगदी स्ट्रीट स्टाईल फ्लेवर येईल. चला तर पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा टेस्टी तवा पुलाव बनवण्यासाठी इथे आपण बासमती राईस घेतलेला आहे. अशा प्रकारे शुभ्र असणारा बासमती राईस आपण घ्यायचा आहे. जर बासमती राईसचा कलर थोडासा डल असेल तर तो चिकट होतो. इथे मी 1.5 कप बासमती राईस 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घातलेला होता. तुम्ही बघू शकता बासमती राईस अगदी छान भिजला गेलेला आहे. बासमती राईस शिजवण्यासाठी इथे आपण पातेले घेतलेले आहे. त्यामध्ये 1 ते 2 वगळी आपण तेल घालणार आहोत. आता आपण यामध्ये 1/4 टीस्पून हळद घालणार आहोत. यावेळी आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, जेणेकरून हळद काळपट होणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या ठिकाणी आपण 1.5 कप बासमती राईस घेतलेला आहे. त्यासाठी आपण यामध्ये 4 कप पाणी घालणार आहोत. म्हणजेच तांदूळ घेतले आहे त्याचे दुप्पट पाणी व अधिक 1 कप. या पाण्यामध्ये आपण 1.5 टीस्पून मीठ ऍड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण पाण्याला उकळी येऊ देणार आहोत. त्यासाठी गॅसची फ्लेम हाय करायची आहे. पाण्याला पटकन उकळ यावं यासाठी असे आपण अर्धे झाकण ठेवणार आहोत. झाकण जर पूर्ण कव्हर केले तर पाणी उतू जाते. त्यामुळे अशा प्रकारे थोडंसं ओपन ठेवायचं आहे. थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळ आलेला आहे. आता आपण भिजवत ठेवलेल्या बासमती राईस मधील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे व उकळ आलेल्या पाण्यामध्ये अशा प्रकारे हे बासमती राईस ऍड करायचे आहे. राईस ऍड केल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे व अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून पाणी उतू जाणार नाही. राईस शिजत आहे तोपर्यंत आपण तवा पुलावसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात. इथे मी 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत. अर्धी वाटी म्हणजेच 1 शिमला मिर्च अशा प्रकारे बारीक कापून घेतलेली आहे. 2 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे बारीक कापून घेतलेले आहेत. 1 छोटे गाजर अशा प्रकारे बारीक पीस मध्ये कापून घेतलेले आहे. 1 मोठा टोमॅटो अशा प्रकारे बारीक कापून घेतलेला आहे. त्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. अर्धी वाटी श्रावण घेवडा अशा प्रकारे बारीक तोडून घेतलेला आहे. 1 मोठा बटाटा सोलून अशा प्रकारे त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत. यानंतर इथे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या व 1 ते 1.5 इंच अद्रक मिक्सरमध्ये प्रथम कोरडे दळून घेतलेले आहे व त्यानंतर पाणी ऍड करून अशा प्रकारे बारीक दळून घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्व साहित्य आपण तयार करून घेतलेलं आहे. 15 मिनिटांनंतर आपण झाकून काढून बघूयात. तुम्ही बघू शकता यामधील सर्व पाणी सोक झालेले आहे. यातील पाणी संपल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे व अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून उरलेल्या वाफेमध्ये बासमती राईस अगदी छान फुलेल. जर काही कारणांमुळे बासमती राईस शिजण्यास पाणी कमी पडले तर तुम्ही यामध्ये गरम पाणी ऍड करू शकता. थोड्या वेळाने झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता राईस अगदी छान फुलला गेलेला आहे व अगदी छान सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे. बघू शकता राईस अगदी छान शिजला गेलेला आहे. राईस शिजताना त्यामध्ये हळद घातल्यामुळे याचा कलर सुद्धा अगदी अप्रतिम दिसत आहे. गॅसवरून पातेले मी खाली काढून घेतलेले आहे. तवा पुलाव बनवण्यासाठी आपल्याला हा राईस थंड करून घ्यावा लागेल, कारण गरम गरम जर हा राईस वापरला तर तवा पुलाव चिकट बनतो. राईस पटकन थंड व्हावा यासाठी आपण एका जाळीमध्ये हा राईस काढून घेणार आहोत.
अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे. लवकर थंड व्हावा यासाठी आपण हा राईस फॅन खाली ठेवणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण तवा पुलाव बनवताना तव्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन बघणार आहोत व ते म्हणजे आहे लोखंडी मोठी कढई. सगळ्यांकडेच तळण्यासाठी खास लोखंडी कढई घेतलेली असते. त्याच कढईमध्ये जर आपण हा तवा पुलाव बनवला तर त्यामध्ये अगदी स्ट्रीट स्टाईल चव येते व स्ट्रीट स्टाईल तवा पुलावमध्ये जो स्मोकी फ्लेवर असतो तो फ्लेवर या कढईमध्ये अगदी परफेक्ट ऍड होतो. या लोखंडी कढईमध्ये आपण 2 बगळी तेल घेणार आहोत. त्यासोबत आपण यामध्ये भरपूर असे बटर ऍड करणार आहोत. यावेळी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. यामध्ये आता आपण 2 टीस्पून जिरे ऍड करणार आहोत. लगेचच आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आहे. 1 ते 2 मिनिटं कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा सॉफ्ट झाल्यानंतर आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट ऍड करणार आहोत. आलं लसूण पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. हाफ टीस्पून मीठ आपण यामध्ये ऍड करूयात. त्यासोबत 2 टेबलस्पून आपण या ठिकाणी पावभाजी मसाला ऍड करणार आहोत. तवा पुलावमध्ये पावभाजी मसाला अगदी प्रामुख्याने ऍड केला जातो. 1 टेबलस्पून लाल मिर्च पावडर आपण या ठिकाणी ऍड करणार आहोत. मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले छान परतल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो ऍड करणार आहोत. त्यासोबतच हिरवे वाटाणे आपण यामध्ये ऍड करणार आहोत. बारीक चिरलेले गाजर, बटाटे, शिमला मिर्च, श्रावण घेवडा अशा प्रकारे कट केलेल्या सर्व भाज्या आपण यामध्ये ऍड केलेल्या आहेत. मसाल्यामध्ये सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी आपण सर्व कच्च्या भाज्या ऍड केलेल्या आहेत. त्या शिजण्यासाठी आपण यामध्ये 2 टेबलस्पून पाणी ऍड करणार आहोत. हाफ टीस्पून मीठ अजून आपण यामध्ये ऍड केलेले आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे व वाफेवर आपण या भाज्या व्यवस्थित शिजू देणार आहोत. कमी वेळ लागण्यासाठी आपण या ठिकाणी वाटाणे अगोदरच उकडून घेऊ शकतो. 10 मिनिटांनंतर झाकण काढून बघूयात. भाज्या बऱ्यापैकी सॉफ्ट झालेल्या आहेत. वाटाणे अशा प्रकारे प्रेस करून बघायचे आहेत. वाटाणे अगदीच सॉफ्ट सुद्धा करायचे नाहीयेत. अगदी हातावर दाबल्यानंतर 2 भाग होतील एवढे आपण वाटाणे सॉफ्ट करणार आहोत. किंवा वाटाणे खाऊन सुद्धा तुम्ही ते खाण्यायोग्य सॉफ्ट झाले आहेत की नाही हे चेक करू शकता. आता आपण यामध्ये राईस ऍड करूयात. फॅन खाली मी राईस छान थंड करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अतिशय छान सुटसुटीत व मोकळा झालेला आहे. लवकर थंड व्हावा यासाठी मी 2 भांड्यांमध्ये हा राईस डिस्ट्रीब्यूट करून घेतला होता. सर्वात अगोदर हा राईस आपण यामध्ये ऍड करून घेऊया. हा राईस मिक्स करताना आपल्याला राईसला फक्त मसाल्यांची कोटिंग करायची आहे. अगदी आतपर्यंत मसाला मुरवायचा नाहीये. त्यामुळे अगदी हलक्या हाताने राईस आपण मिक्स करणार आहोत. अशा प्रकारे 2 चमचे घेऊन हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचे आहे. अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे राईसचे तुकडे सुद्धा होत नाहीत. मिक्स केल्यानंतर उरलेला राईस सुद्धा आपण यामध्ये ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच पद्धतीने उरलेला राईस सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता राईस आणि मसाला अगदी छान मिक्स झालेला आहे व राईसचे अजिबात तुकडे झालेले नाहीत. आता आपण यामध्ये एका मोठ्या लिंबाचा रस ऍड करणार आहोत. या स्टेजला तुम्ही मीठ चेक करून गरज असेल तर पुन्हा ऍड करू शकता. फिनिशिंग साठी आपण यामध्ये 1 टेबलस्पून पावभाजी मसाला पुन्हा ऍड करणार आहोत. बारीक केलेली कोथिंबीर यामध्ये ऍड करायची आहे व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपला स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव अगदी रेडी आहे. याचा कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम आहे.
हा गरमागरम पुलाव आपण थंड अशा रायत्यासोबत सर्व करूया. ही मसालेदार, पौष्टिक आणि चविष्ट अशी तवा पुलावची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. मग वाट कसली बघताय, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.